काळाची करतील, पण नेहरूंची बरोबरी थोडी होणार. नेहरूंच्या काळात ज्या परिस्थितीतून देश स्वतंत्र झाल्यानंतर आलेला, आणि आज तर देशाची परिस्थिती पाहिली, सगळं असतानाही देश कशा संकटात आहे, कशा पद्धतीनं देशातील जनता हैराण आहे, हे म्हणून मला वाटतं की 12 वर्ष पूर्ण झाले, पण देशाचे 12 वाजलेत हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. वित्त खातं द्यावं अशी मागणी होऊ लागलेली आहे राष्ट्रवादीकडून. मुख्यमंत्र्यांकडे जे वित्त खातं आहे त्यासाठी तटकरेंनी संकेत सुद्धा नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. कोणतं खातं द्यावं, कोणतं खातं घ्यावं, कोणी किती खावं, कोणी किती ठेवावं, हा त्यांचा प्रश्न आहे. मार्मिकमध्ये जे छापून आलाय विकास ठाकरे यांच्याबद्दल, मार्मिकमध्ये छापून आलेला आहे, त्याबद्दल काँग्रेस पक्ष कसा बघतो? विकास भाऊ तुमच्या शेजारीने आम्ही सोबत आहोत, आणि या ज्या काही चर्चा होतात या चर्चा याला तथ्यहीन चर्चा असतात या. त्यामुळे कोण काय छापलं, आता आमच्याही संदर्भात अनेक जण छापतात, त्याला काही अर्थ नसतो. आणि विकास भाऊंनी हा जिल्हा प्रश्न ताकदीनिशी शहर सांभाळलेला आहे. जी काही काँग्रेसची ताकद या ठिकाणी आहे ती विकास भाऊंनी केलेल्या मेहनतीमुळे, संघर्षामुळे हा जिल्हा आहे हे लपून राहिलेलं नाही. त्यामुळे विकास भाऊंचं आज नाही, अगदी तरुण वयापासून, महापौर असतापासून विकास भाऊंनी काँग्रेस बरोबर एक मजबूतीने उभे राहिलेले आहेत. त्यामुळे या अशा चर्चाला काही अर्थ नाही, यावर चर्चेवर कोणी विश्वास ठेवणार. शहीदांचा दर्जा द्यावा असं म्हटलं. कोणाला? जे खलिस्तानी दहशतवादी होते, फुटीरतावादी होते, काल त्यांच्या कार्यक्रमात गेले, अमृतसरमध्ये त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले. भिंडरानवाले यांना शहीदाचा दर्जा द्यावा असंही ते म्हणाले. आणि काळा दिवस होता, ऑपरेशन ब्लू स्टार हा भारताच्या इतिहासात काळा दिवस होता असंही ते म्हणाले. नाही, कोण काय म्हणतात, त्यावेळची परिस्थिती जी होती देशामध्ये आणि जो निर्णय त्यावेळेस घेतला गेला इंदिराजींच्या काळात, तो निर्णय जर झाला नसता तर कदाचित भारताचे 2 तुकडे झालेले बघायला मिळाले. हा अखंड भारत दिसला नसता. ज्यांचा अभ्यास नाही, ज्यांना काही बोलायचे त्यांचा यावर माहिती नाही, अशा पद्धतीने लोक टिप्पणी करत असतात. पण त्यावेळेस स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यावेळेस त्या जे तिकडे तयारी केलेली होती, आणि तो ठीक आहे, तो ऑपरेशन थोडा मोठ्या प्रमाणात झाला, पण जी तयारी त्यावेळेस झालेली होती ती तयारी पाहता त्या कारवाईची आवश्यकता होती. आता राहिला शहीदाचा दर्जा कोणाला द्यावा ना नाही द्यावा, या देशामध्ये आणीबाणीच्या काळात काही लोकांना सरकार विरोधी घोषणा केल्यामुळे, सरकार विरोधी भूमिका स्वीकारल्यामुळे त्यांना पेन्शन मिळतच आहे ना, दिलीच जात आहे. त्यामुळे कुणाला काय द्यावं हे सरकारच्या मानसिकतेवर ठरतं. नाही, आता 4 वर आले, अभी 4 पे आहे, मराठी आता 4 वर आले. उज्ज्वलाची सबसिडी 9 वरून उद्या 2 वर आणतील, परवा 0 वर आणतील. आणि आता मी सांगितलं कालच बोलताना की हे काँग्रेसनी चुलीपासून गॅसकडे नेलं, चूल बंद करून. आता हे गॅस बंद करून चुलीकडे नेणार आहे भारतीय जनता पक्षाचं, मोदीचं सरकार आहे. बाकी विषय आज आम्ही आता ओबीसीच्या कालपासून बैठक आमच्या काही नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या सुरू आहे. ओबीसीचा जनगणनेमध्ये कालम नाही. 14 तारखेला ही ओबीसीच्या आपल्या जनगणनेची पहिली फेरी संपत आहे, आणि हे सांगतायत की आम्ही सेकंड फेज मध्ये ओबीसीच्या कलमचा समावेश करू. हे आत्ताची ही चाचपणी आहे, आणि हे पुढे ओबीसीचा कलम ठेवणार नाहीत मोदी सरकार. आणि ओबीसीची संख्या किती आहे हे लोकांच्या पुढे देशामध्ये माहीत होणार नाही, आणि ओबीसीच्या हक्काचं जे काही मिळालं पाहिजे ते मिळणार नाही. खरं तर भाषणं झाली, आम्ही ओबीसीची स्वतंत्र जनगणना करू असं पंतप्रधान बोलले, पण मग कलम का ठेवला नाही स्वतंत्र यावर चर्चा झाली. आणि आज मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्रामध्ये या संदर्भात किंवा देशामध्ये ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी आता प्रचंड जोर धरू लागली आहे. एकट्या भंडारा जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर भंडारा जिल्ह्यामध्ये या जनगणनेवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बहिष्कार टाकला जात आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बहिष्कार आहे. मराठवाड्यातील काही भागामध्ये
बहिष्कार टाकला जातोय आणि सहकार्य लोक करत नाहीये. मला आमची मागणीच ही आहे की तुम्ही आज 14 तारखेला ही स्वतंत्र जनगणना संपत आहे, पण आम्ही आता प्रचंड महाराष्ट्रभर देशभर आंदोलन करायची आम्ही आता तयारी सुरू केलेली आहे. आम्ही जिल्ह्यामध्ये पुढच्या सेकंड फेजमध्ये अजिबात सरकारने जर हा स्वतंत्र कालम ठेवला नाही, अजिबात सहकार्य करायचं नाही असा निर्णय आणि निर्धार आम्ही केलाय. या संदर्भात 20 तारखेला नागपुरात महाराष्ट्रव्यापी ओबीसीची बैठक आम्ही आयोजित केलेली आहे आणि यामध्ये जो निर्णय आम्ही सगळे मिळून करू, महाराष्ट्रातील सगळे ओबीसी नेते मिळून, आणि मग या सरकारला दाखवू की तुम्ही ओबीसीचे मतं घेताय. पंतप्रधान ओबीसीचे आहे, ओबीसी स्वतःला म्हणून घेता. आमच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की माझा डीएनए ओबीसी आहे. मग तुम्ही आमच्या पक्षाचा डीएनए ओबीसी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मग तुम्ही ओबीसीची स्वतंत्र जनगणना का करत नाही, तो स्वतंत्र कालम का ठेवत नाही, याचं उत्तर या सरकारला द्यावं लागेल. आणि हे आंदोलन सरकारला झेपणार नाही. अशा प्रकारचं प्रचंड मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये हे सुरू होईल. आम्ही दिल्लीतही बैठक घ्यायचं ठरतोय आणि इतर ठिकाणी या बैठका आम्ही घ्यायचं ठरतोय. मोदी सरकारला आमचा निर्वाणीचा इशारा आहे की तुम्ही बोलल्याप्रमाणे ओबीसीचं स्वतंत्र कालम ठेवून ओबीसीची जनगणना करावी. हे आमच्याशी जो तुम्ही बेईमानी केली, आमच्याशी जो आमचा विश्वासघात केला, हे याचा उत्तर या सरकारला द्यावं लागेल. का नाही असं वाटतं तुम्हाला? का नसावं? का नसावं नाही, का असावं वाटतं हे विचारा तुम्ही. का नसावं आता मी काय बोलू? नाही, का नाही म्हणजे का नाही म्हणजे ओबीसीची स्वतंत्र जनगणना यांना करायची नाही. याचं कारण काय आहे त्यांना माहीत, पण आमची भूमिका ही आहे. सरकारला भीती वाटत असेल की ओबीसीची संख्या पुढे आली तेवढं द्यावं लागेल. सध्या देशाला कंगालच करून सोडलेला आहे. आणि आमचं मत एवढंच आहे की तुम्ही आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बजेटमध्ये असेल, आमच्या सवलतीमध्ये असेल, स्कॉलरशिपमध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला आमचा वाटा मिळावा. त्यासाठी जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, भागीदारी, हे आमचं भूमिका, हीच आमची भूमिका. या भूमिकेसाठी आम्हाला जनगणना करून घ्यायची. मोदीच्या कार्यकाळाला जनगणनेत सहकार्य केलं नाही तर प्रशासन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची अजिबात करू शकत नाही. आम्ही कशाला सरकारच्या बापाचे काय बांधले हो काय? आम्ही बहिष्कार घालतो आहोत. आम्हाला नाही द्या, आमचा कालम ठेवा, आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. ते म्हणतील की तुम्ही नाही केलं तर गुन्हे दाखल करा. म्हणा कसे गुन्हे दाखल करतात तर बघतो आम्ही जलभर आंदोलन करू सगळे ओबीसी मिळून. त्याची तयारी आम्ही केलेली आहे. जर करायचं असेल तर आम्हाला घेऊन पाठवा जेलामध्ये, बंद करून ठेवा. आमच्या हक्काचं देण्याची तुमची नियत नसेल आणि जर गुन्हे दाखल करायची तुमची भूमिका असेल तर आम्ही जेलामध्ये सुद्धा जाण्यासाठी आमची तयारी राहील.